नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्टर म्हणतील तसं. आज काय शिकवणार आहे तर संख्या आणि संख्याचे प्रकार आपण मागच्या लेक्चरला बघितलेत. आज आपण डिटेलमध्ये सर्वप्रथम मूळ संख्या शिकणार आहे आणि त्यानंतर संख्येवर आधारित प्रश्न बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिले तुमच्या समोर आज आपण जे बघणार आहोत तर त्या टॉपिकचं नाव आहे, त्या घटकाचं नाव आहे मूळ संख्या. मूळ संख्येची व्याख्या आपण मागच्याच लेक्चरला बघितली. अशा संख्या ज्यांना स्वतःने भाग जातो आणि एकने भाग जातो त्यांना काय म्हणतात, मूळ संख्या. मूळ संख्या सोबतच आपण जोडमूळ संख्या बघणार आहोत. संयुक्त संख्या आपण बघितलेल्या आहेत. आता विषय काय आहे की परीक्षेमध्ये 1 ते 100 मूळ संख्येवरती प्रश्न विचारले जातात. मग 1 ते 100 वरती विचारले जातात. तर बघा, तुमच्या समोर 1 ते 100चा मी चार्ट लिहिलेला आहे. यामध्ये आपण काय करूया की ज्या मूळ संख्या आहेत का त्यांना आपण काय करू, गोल करूया. बरोबर. मग गोल कोणत्या पेनाने करूया, पिवळ्या पेनाने. चला, मग एक जी आहे तर मूळ पण नाही, संयुक्त पण नाही, एक कट केले आपण. 2 मूळ आहे गोल, 3 मूळ आहे. बरोबर. का बर? 2ला फक्त 2नेच भाग जातो म्हणून ती मूळ आहे. 3ला फक्त 3नेच भाग जातो म्हणून ती मूळ आहे. मग 4 आहे का मूळ? नाहीये. 5 मूळ आहे. 6 नाहीये. 7 मूळ आहे. 8 नाहीये. 9 नाहीये. 10 नाहीये. 11 मूळ आहे. ज्या मूळ आहेत त्यांना मूळ करतोय. 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19, त्याच्यानंतर 23, त्याच्यानंतर 29, त्याच्यानंतर 31, त्यानंतर 32 नाही, 33 नाही, 37, नंतर आहे 41, नंतर आहे 43, त्यानंतर आहे 47, त्यानंतर आहे 53, त्यानंतर 57 नाही, 59, त्याच्यानंतर 61, 62 नाही, 63 नाही, 65 नाही, 67, 68 नाही, 69 नाही, 70 पण नाही, 71, 73, बघा 79, 81 नाही, 83, त्यानंतर 89, 91 नाही, 92 नाही, 93 पण नाही, 94 नाही, 95 नाही आणि डायरेक्ट कोण, 97, 98 पण नाही, 99 पण नाही आणि 100 पण नाही. तुमच्या डोक्यात जे चाललंय की सर 91, 91, 33, 91, 81, 99, 81. बघा, तर ज्या गोल केलेल्या आहेत का त्या सगळ्या मूळ आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. ज्या गोल केलेल्या आहेत त्या सगळ्या काय, मूळ संख्या आहेत आणि ज्या गोल केलेल्या नाहीत त्या सगळ्या काय, संयुक्त संख्या आहेत. मग मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो. मग आता आपण काय करूया, आता एक एक प्रश्न शिकूया. प्रश्न काय की आता जर 1 ते 10चा जर विचार केला, बरोबर, एकूण किती मूळ संख्या, एकूण मूळ संख्या, एकूण मूळ संख्या. बरोबर. हा, सगळ्यात पहिले 1 ते 10. चला, 1 ते 10 मध्ये किती मोजा बरं, ज्या गोल केल्यात 1 2 3, त्यानंतर 1 2 3 किती संख्या आहेत, 3 आहेत. किती आहेत, 3 आहेत. ओके, हा किडा मध्ये मध्ये येतोय. चला, किती आहेत, 3. 4 आहेत. किती आहेत, 4. 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 10 ते 20 मध्ये, 10 ते 20 मध्ये किती आहेत, 1 2 3 आणि किती आहेत, 4 आहेत. त्यानंतर 20 ते 30 मध्ये किती आहेत, 20 ते 30 मध्ये 1 आणि 2. त्याच्यानंतर 30 ते 40 मध्ये किती आहेत, 30 ते 40 मध्ये किती आहेत, 1 आणि 2. त्याच्यानंतर 40 ते 50 मध्ये किती आहेत, 40 ते 50 मध्ये आहेत 1 2 आणि 3. त्यानंतर 50 ते 60 मध्ये किती आहेत, 50 ते 60 मध्ये 1 आणि 2. त्याच्यानंतर 60 ते 70 मध्ये किती आहेत, 60 ते 70 मध्ये 1 आणि 2. त्याच्यानंतर 70 ते 80 मध्ये किती आहे, 70 ते 80 मध्ये आहेत सर 1 2 आणि 3. त्यानंतर 80 ते 90 मध्ये किती आहेत, 2 आहेत. त्यानंतर 91 ते 100 मध्ये किती आहे, 1 आहे. समजून घ्या. याचा अर्थ काय माहितीये की प्रश्न पहिला असा तयार होतो, 1 ते 100 मध्ये जेवढ्या मूळ संख्या आहेत तर आपण 10च्या ग्रुपनं केलं. 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत,
11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. मग आपल्याला प्रश्न आहे 1 ते 100 एकूण मूळ संख्या किती? मोजा बरं. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 3 22, 22 आणि 2 24 आणि 1 किती? 25. म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. किती आहेत? 25. बरोबर. मग या मूळ संख्येवर आधारितच प्रश्न येतात, म्हणून हा टेबल तुमच्या समोर ठेवलाय. टेबल मुद्दामून याच्यासाठी ठेवलाय की तुम्हाला मूळ संख्या काय, जोडमूळ संख्या काय हे कळालं पाहिजे. बरोबर. आता बघा, मी हा टेबल छोटासा करतोय, मग अजून काही गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातील. चलो. हा, मग आता एकूण मूळ संख्या सगळ्यांना कळतंय, दिसतंय सगळ्यांना हा चार्ट क्लिअर दिसतोय. चला, मग या झाल्या एकूण मूळ संख्या. आता जोडमूळ संख्या काय बघा बरं का. जोडमूळ, जोडमूळ संख्या म्हणजे माहिती का, की अशी मूळ संख्या, अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असेल. म्हणजे कसं, आता 2 आणि 3 आहे पहा, 2 आणि 3 मूळ संख्या आहे, पण कशा त्या चिटकून आहे ना, चिटकून आहे. मग नाहीये 2 3, मग 3 आणि 5 आहे का? आहे, कारण 3 5, 3 आणि 5 मध्ये फक्त कोण आहे? 4 आहे. त्यानंतर 7 आणि 9 येईल, 7 आणि 11 येईल का? नाही, कारण 7 आणि 11 मध्ये किती? 3 जणांचा गॅप आहे. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा मूळ संख्या, अशा मूळ संख्या, दोन मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते. मग जोडमूळ संख्यांच्या जर जोड्या आपल्याला लिहायच्या तर काय येणार? पहिली जोडी काय येणार सांगा? पहिली जोडी येणार सर 5,7. दुसरी जोडी काय येणार? दुसरी येणार सर 11,13. तिसरी जोडी काय येणार? तिसरी येणार सर 17,19. चौथी जोडी काय येणार? चौथी येणार सर 29,31. त्याच्यानंतर पुढची जोडी काय येणार? 29 31 नंतर 41 आणि 43. त्याच्यानंतर पुढची जोडी डायरेक्ट 59 आणि 61. त्यानंतर पुढची जोडी काय? पुढची जोडी आहे सर 59 61 झालं 71 आणि 73. 71 आणि 73 या काय झाल्यात? जोडमूळ संख्यांच्या काय झाल्यात? जोड्या झाल्यात. जोडमूळ संख्यांच्या काय झाल्यात? जोड्या झाल्यात. अजून काय खासियत आहे सर याच्यात? तर मूळ संख्या जी आहे ना त्याची सुरुवात किती होते माहिती आहे? 2 ने होते. किती होते? 2 ने. मूळ संख्येची सुरुवात किती होते? 2 ने. म्हणजे याचा अर्थ 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे जी सम आहे. बघा ना, 2च्या लाईनीत 12 नाहीये, 22 नाहीये, 32 नाही, 42 नाही. एकमेव सममूळ संख्या कोण आहे? 2 आहे. एकमेव सममूळ संख्या कोण आहे? 2 आहे. पटतंय? काय डाऊट आहे? नाही. मग आता अजून काय काय गोष्टी आहेत त्याच्यात? तर अजून हे की 1 ते 100 मध्ये मूळ संख्यांची बेरीज किती येणार? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्यांची बेरीज किती येणार? या प्रकारचे प्रश्न आहेत. तर हे जे ना पाठांतराचा पूर्ण हिस्सा आहे. तर आपल्याला या काय करायच्या? त्या सर्व गोष्टी काय करायच्या? पाठ करायच्या. मग यावरती आधारित अजून काही जे आहेत, एकूण मूळ संख्या, त्यानंतर एकूण जोडमूळ संख्या, त्याच्यानंतर एकूण संयुक्त संख्या, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय करायच्या? पाठच करायच्या आहेत. 1 ते 100 मध्ये मूळ संख्येची बेरीज किती? तर ती पीडीएफ वाचून घ्यायची. मी जी पीडीएफ इथं लिहिणार आहे ती तुम्हाला काय करायची आहे? वाचून घ्यायची आहे. चालेल मग प्रश्नाकडे डायरेक्ट चला. काय विषय वा पुढचा? प्रश्न असा आहे की पहिला प्रश्न, पुढील पैकी बघा कोणती संख्या, पुढील पैकी कोणती संख्या काय संयुक्त नसून मूळ संख्या आहे? संयुक्त नसून कोण आहे? फक्त मूळ संख्या आहे. बरोबर. मग मूळ संख्या म्हणजेच काय? की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो. मग मला सांगा 12 कोण आहे? संयुक्त आहे. त्यानंतर 14 कोण आहे? संयुक्त आहे. आणि 15 कोण आहे? संयुक्त आहे. बरोबर. म्हणजे तुमचं येणार उत्तर काय? की नसून मूळ संख्या आहे म्हणजे 13 हे तुमचं काय येणार उत्तर. तर पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ आहे? तर ती कोण आहे? 13 आहे. पटलं? चालायचं पुढे मग. चलिए. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती? आता आपण लिहिलं किती आहे? 25 आहे. पाठांतराचा भाग आहे. पुढे खालीलपैकी कोणती अविभाज्य संख्या आहे? अविभाज्य म्हणजेच काय? अविभाज्य म्हणजेच काय? अविभाज्यालाच म्हणतात, अविभाज्याला म्हणतात मूळ संख्या. अविभाज्य, अविभाज्य म्हणजेच काय? मूळ. मग कसं ओळखायचं सर? आता ह्या तर खूप मोठमोठ्या संख्या आहेत. तर तुम्हाला मी सांगतो काय लक्षात घ्यायचंय. विभाज्यतेच्या कसोट्या हे प्रकरण जाऊन बघायचं
आणि त्यांनी काय करायचं चेक करायचंय. बघा आता मला सांगा 121 ला कितीने भाग जातो? 121 ला 11 ने भाग जातो. 78 ला कितीने भाग जातो? 13 ने भाग जातो. त्याच्यानंतर 171 ला 19 ना 71 ना असे 19 ने भाग जातो. मग मूळ संख्येची व्याख्या काय? अविभाज्य म्हणजेच मूळ. अशा संख्या ज्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो. मग इथे 181 ही जी आहे ही कोण आहे? मूळ आहे. कोण आहे? मूळ संख्या. म्हणजे येणार उत्तर काय? 181. येणार उत्तर काय? 181. पटलं? नक्की. चलायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? परत तेच. आपण चार्ट बनवला. चार्ट मध्ये 49 ला 7 ने भाग जातो. 7 ने भाग जातो भाऊ. त्याच्यानंतर 69 ला 23 ने भाग जातो. 99 ला 11 ने भाग जातो. आता तुमच्या डोक्यात असेल सर 99 ला 3 न बी जातो, 33 न पण जातो. कोणत्याही एका संख्येनं गेला भाग तरी ती कोण आहे? मूळ नाहीये. ती कोण आहे? संयुक्त आहे. मग त्यांनी विचारलं मूळ संख्या कोणती? ऑटोमॅटिक कोणती मूळ संख्या आहे? 79 मूळ आहे. 79 मूळ आहे. क्लिअर आहे? पटतंय? चलायचे पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय हो? 5 नंबर. 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती? आत्ताच आपण तिथे लिहिलंय. तिथे त्या टेबलमध्ये बघितलंय 21 ते 51. चला बरं मग करूया. 21 ते 51 किती नंबरला होतं सर ते? तो टेबल होता आपला. टेबल आहे आपला कुठे? इथं. बरोबर. चला काय म्हणणं आहे वाचा. किती ते किती? 21 ते 51. मग आता 21 ते 51 मध्ये मला एक सांगा काय काय विषय रे बाबा? मोजा बरं. सगळ्यात पहिले सर 21 ते 51 म्हणजे 20 ते 30 मध्ये किती आहे? 2 मूळ संख्या आहे. त्यानंतर 30 ते 40 मध्ये किती आहे? 2 मूळ संख्या आहे. आणि 40 ते 50 मध्ये किती आहे? 3 मूळ संख्या आहे. म्हणजे हे 2 4 4 आणि 3 किती? 7. म्हणजे 21 ते 51 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 7. तर येणार उत्तर काय तुमचं? 7. म्हणजे कितवा प्रश्न चालू आहे आपला? हा. तर इथं उत्तर येणार सर आपलं 7. पर्याय कितवा? 6 लिहिलं तिथं. परीक्षाने किती आहे? 7. क्लिअर आहे? क्लिअर आहे. चलायचं पुढे. मग काय कळतंय सर? आम्हाला तो चार्ट जो आहे तो पूर्ण काय करायचा आहे? पाठच करायचा आहे. आणि मूळ संख्येबद्दल अजून काही गोष्टी आहेत ज्या मी इथं तुम्हाला लिहून देणार आहे. चलो काय विषय? x+2 x+4 या मूळ संख्या आहेत. तर x बरोबर काय? मग पर्यायामधनं x ची किंमत ठेवू. चला पहिला पर्याय किती आहे? 1. मग x ची किंमत 1 ठेवा. इथं जर ठेवलं 1+2 आणि इथं ठेवा 1+4. म्हणजे या ज्या संख्या आहेत कोणकोणत्या आल्या बघा. 1 आली, 1 आणि 2 ची बेरीज 3 आली आणि 1 आणि 4 ची बेरीज 5 आली. म्हणजे त्याचा अर्थ काय? जर x बरोबर 1 ठेवलं तर जर x बरोबर 1 ठेवले तर सर्व कोणत्या संख्या येत आहेत? मूळ संख्या येत आहेत. समजून घ्या. विषय काय की बऱ्याच पोरांना वाटतं की सर तुम्ही तर सांगितलं जेव्हा चार्ट बनवला तेव्हा 1 ही मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. पण विषय तसा नाहीये. विषय काय आहे की एक्सच्या जागेवर तुम्हाला किंमत ठेवायची. एक्सच्या जागेवर जर 1 ठेवलं तर ह्या सगळ्या संख्या काय येत आहेत? मूळ येत आहेत. म्हणून येणार उत्तर काय येणार तुमचं? मूळ संख्या. पटलं? ज्याच्या डोक्यात चालू 2 ठेवा तर 2 ठेवून पाहिजे भाऊ. चाल एक्सच्या जागेवर 2 ठेव. 2 करेक्ट आहे मूळ संख्या. पण 2 आणि 2 किती? 4 मूळ संख्या आहे का? नाही. म्हणून येणार उत्तर एक्सची किंमत किती? 1. चला पुढे. पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? मला सांगा. 13 मूळ. 13 19 17 सर्व काय आहेत? सर्व काय आहेत? कोणत्या संख्या आहेत? सर्व मूळ संख्या आहेत. करेक्ट आहे. म्हणजे येणार उत्तर काय? 9. येणार उत्तर काय? 9. क्लिअर आहे? पटतंय? चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? परत तेच आहे. मूळ संख्या नाही म्हणजे इथे जे आहे तर मूळ संख्या नाही म्हणजे कोणती
संयुक्त. म्हणजे कोणती? संयुक्त. करेक्ट आहे. आता इथे जे या प्रकारचं उदाहरण मी विद्यार्थ्यांना नेहमी काय सांगत असतो की तुम्हाला संयुक्त कोणती संख्या मूळ संख्या नाही म्हणजे संयुक्त संख्या शोधायची आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. म्हणजे या पर्यायात किती मूळ संख्या आहेत? दिलेल्या पर्यायात 3 मूळ संख्या आहेत. दिलेल्या पर्यायात किती मूळ संख्या आहेत? 3 मूळ संख्या आहेत. मग 3 मूळ संख्या कोणकोणत्या सर? कशा ओळखायच्या आम्ही? तर तुम्हाला मी सांगतो, या प्रकारच्या उदाहरणात वेळ घालवायचा नाही. वेळ असेल तरच सोडवायचं, नाही तर सोडून द्यायचं. बरोबर? कारण मूळ संख्या ओळखणं याला एक खूप मोठी ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे वर्गमूळ घ्या, त्यामध्ये आतल्या संख्यांना भाग द्या. त्यामुळे जे तर ही वेळ खाऊ प्रोसेस आहे. तर त्यामुळं काय करायचं, या प्रकारच्या उदाहरणाला स्किप केलेलं कधीही चांगलं. ज्याला वाटतंय सरला येत नाही, हा नाही येत मला, मी क्लिअर सांगतोय. बरोबर? तर कसं काढायचं तर तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअली याचं सूत्र आहे n² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू p. म्हणजे आता ही 137 मूळ आहे की नाही हे जर ओळखायचंय तर 137च्या पुढची वर्ग संख्या कोण आहे? 144. म्हणजे वर्गमुळात 144 किती आलं? 12. मग 12च्या आतमध्ये जेवढ्या मूळ संख्या आहेत कोणकोणत्या आहे? 11 आहे, त्यानंतर तुमची 7 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, 3 आहे, 2 आहे. या सगळ्यांनी 137 ला भाग देऊन पाहायचा. बरोबर? भाग जर नाही गेला तरच ती मूळ आहे. भाग जर नाही गेला तरच ती मूळ आहे. त्यामुळे जे ही काय खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे. त्यामुळे या प्रकारच्या उदाहरणाला काय करायचं? स्किप केलं तरी चालतं, टेन्शन घ्यायचं नाही. चला चालायचंय मग पुढे. काय पुढचं सर? सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या यातील फरक किती? आता मला सांगा, सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या. बर, सगळ्यात पहिले काय करायचं? सर्वात लहान 3 अंकी संख्या किती आहे? 100 आहे. सर्वात लहान 3 अंकी संख्या किती आहे? 100 आहे. मग काय म्हणणं आहे? सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या. मग सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 आहे. आता मला सांगा, पण 100 मूळ आहे का? 100 मूळ आहे का? 100 मूळ आहे का? नाही. 100 मूळ नाही, कारण 100 ला कितीने भाग जातो? 10 ने भाग जातो. मग 100 चालत नाही. मग 100च्या पुढची 101 कोण आहे? मूळ आहे. आणि कशी? सर्वात लहान किती अंकी? 3 अंकी. बरोबर? 101 मूळ आहे. सर्वात लहान किती अंकी आहे? 3 अंकी आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की पुढे काय म्हणणं आहे? सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या. मग सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या कोण आहे? 100 आहे. 100 आहे, कारण 100 ला भाग जातो. मग सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या. बरोबर? मग संयुक्त संख्या म्हणजे काय? सुरुवात कडून करावं लागेल 100 ना. मग जी मूळ संख्या नाही ती काय राहते? नेहमी संयुक्त राहते. म्हणजे 100 संयुक्त आहे आणि 100 मूळ नाहीये. मग 100च्या पुढची मूळ अंकी 101 आहे. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या किती आली? 101. बरोबर? आणि पुढं सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या किती आली? 100. बरोबर आहे. यातील फरक किती? मग 101 मायनस 100 किती येणार उत्तर? 1. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? 10 नंबर वाचा. 1 ते 100 पण जोडमूळ संख्यांची किती जोड्या आहेत? ऑलरेडी आपण काढल्यात. किती आहेत त्या? 8 आहेत. किती आहेत? 8 आहेत. चला नेक्स्ट. पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही?
मला सांगा 71 73 आहे, 41 43 आहे, 59 61 आहे, 55 57 ही नाही, म्हणजे यांना जोडमूळ नाही. करेक्ट आहे. जोडमूळ म्हणजे काय? अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते, म्हणून 71 आणि 73 मध्ये 72 आहे. आता तुम्ही म्हणशाल 55 आणि 57 मध्ये 56 आहे, पण 55 आणि 57 या मूळ आहेत का? नाही, या संयुक्त आहेत. पुढं खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. 19 21 नाही, कारण 21 ला 7 ने भाग जातो, 7 ने भाग जातो. करेक्ट आहे, कट. 39 41 आहे, हे नाही, हे पण नाही. बरोबर. जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा असं म्हणणं आहे त्यांचं. तर 101 आणि 103, 39 यस यस यस. तर येणार उत्तर काय? 101 आणि 103, 39 आणि 41 सुद्धा नाही. बरोबर, हे पण नाही, कारण 39 ला किती भाग जातो? 13 ने भाग जातो, 13 ने भाग जातो. चालायचं पुढं मग. चलिए. खालीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? सहमूळ संख्यांची जोडी नाही. आता मला सांगा, सहमूळ म्हणजे काय? सहमूळ म्हणजे काय? सहमूळ संख्या मी शिकवल्या नाही तुम्हाला. सहमूळ म्हणजे अशा संख्या सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे अवयव कसे येतात? असामायिक येतात. अशा संख्या ज्यांचे अवयव कसे येतात? असामायिक येतात. म्हणजेच काय? आता 29 आणि 31 मला सांगा, सहमूळ संख्यांची जोडी नाही ही आहे, कारण अवयव असामायिक आहे. 43 45 आता बघा, सहमूळ संख्यांची जोडी नाही, ही पण जोडी आहे. त्यानंतर 11 आणि 15 आता बघा, तुम्हाला काय वाटेल की 2-2चा फरक? तसं नाही बाळांनो. 11 आणि 15 ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे, कारण 11चे अवयव आणि 15चे दोघांमध्ये सामायिक अवयव नाही. दोघांमध्ये सामायिक अवयव नाही, म्हणून 11 आणि 15 पण नाही. तर येणार उत्तर यापैकी नाही. काय येणार उत्तर? यापैकी नाही. हे तुमचं करेक्ट आन्सर. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. तुम्हाला यासाठी वाचन करावं लागेल, संख्या समजून घ्याव्या लागतील, त्यावेळेस याची उत्तरं पटपट लक्षात येणार आहे. चालायचं पुढे. चलिए. यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? 12 101 9 39 सहमूळ आता शिकवलं. वाचा बरं, सहमूळ म्हणजे काय? सहमूळ म्हणजे अशा संख्या ज्यांचे अवयव असामायिक येतात. म्हणजेच काय? बघा आता, असामायिक. आता 12 आणि 101 यस सर. चला लिहितो इथं. 12 101, 12चे अवयव 3 चौक 12, 101 चा अवयव 101 गुणिले 1. बरोबर. मग दोघात सामायिक आहे का कोणी अवयव? नाही, असामायिक. असामायिक म्हणजे काय? 12ची फोड पाडली 3 चौक 12, 101 ची फोड पडत नाही, पण 101 गुणिले 1 आपण लिहू शकतो. मग या दोघांमध्ये, खालच्या आणि वरच्या दोघांमध्ये कोणी सामायिक आहे का? नाही. मग त्याला काय म्हणतात? असामायिक म्हणतात. मग जे असामायिक ती कोणती संख्या? सहमूळ संख्या. म्हणजे ही कोणती आहे? सहमूळ. ओके. हा. जोड्या किती असं त्यांचं म्हणणं आहे. 9 व 39. आता बघा इथं लिहितोय 9 39. 9चे अवयव 3 त्रिक 9, 39चे अवयव 13 त्रिक 39. दोघांमध्ये कोण सामायिक आहे? दोघांमध्ये 3 कसा आहे? सामायिक अवयव आहे. 3 कसा आहे? सामायिक अवयव आहे. मग सहमूळ आहे का हे? नाही. मग याला फुली मारा. 9 व 49 बघा,
9 आणि 49, 9 49, 9चे अवयव 3 त्रिक 9, 49चे अवयव 7 7 49. आहे का कोणी सामायिक? नाही आहे. म्हणजे याला काय म्हणता येईल? याला काय म्हणतात? असामायिक. आणि जे असामायिक आहे, जे असामायिक आहे त्याला काय म्हणतात? सहमूळ. काय म्हणतात? सहमूळ. ओके. हा. नंतर 11 व 111 हे पण असामायिक आहे, म्हणजे याला बी काय म्हणता येईल? सहमूळ. आता 19 व 247, आता बघा की 19 आणि 247 नेमका भाग जातो का? तर 19 ना चेक करा. 19 1 19 बघा, 19 आणि 247, 19 1 19 आणि हे 247 लाच 19 ना भाग जातो बघा कसा. 247 भागिले 19, 19 1 19, 19 1 19 उरले 5, 19 त्रिक 57, म्हणजे 19 गुणिले 13. तर इथं कोण आहे सामायिक? इथं 19 काय? सामायिक अवयव. बरोबर. जिथं सामायिक अवयव आला ती सहमूळ संख्येची जोडी नसते, म्हणजे याला पण फुली मारावी लागेल. बरोबर. मग प्रश्न काय आहे? यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? मग किती जोड्या आहेत? तर यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या 1 2 आणि 3, 3 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 3. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय बा पुढचा? खालीलपैकी कोणती संख्या जोडी ही जोडमूळ संख्या व सहमूळ संख्यांची जोडी आहे? खालीलपैकी कोणती संख्यांची जोडी? आता बघा काय म्हणणं आहे त्यांचं, ही जोडमूळ संख्या व सहमूळ संख्यांची जोडी आहे. जोडमूळ पण पाहिजे, सहमूळ पण पाहिजे. सगळ्यात पहिले जोडमूळ म्हणजे काय? फरक 2चा. बरोबर. जोडमूळ म्हणजे दोन मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या येते. दोन मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या येते. मग तुम्हाला सांगतो, जोडमूळ संख्या व सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे ही एक गुगली आहे. काय टाकली आपल्याला? गुगली टाकली आहे. तर इथं मी लिहितो, कधी बी एक लक्षात ठेवायचं, जोडमूळ संख्यांची जोडी ही नेहमी सहमूळ संख्यांची जोडी असते. काय लिहिलं वाचा? की जोडमूळ संख्यांची जोडी ही नेहमी सहमूळ संख्यांची जोडी असते. मग जोडमूळ संख्यांची जोडी 8 आणि 11, 8 आणि 11 कसंच नाही, कारण फरक 3चा आहे. 15 व 17 जमतं, 1 व 3 जमतं आणि हे पण जमतं. पण प्रश्न काय? जोडमूळ संख्यांची जोडी ही नेहमी सहमूळ संख्यांची जोडी असते. तर एकही मूळही नाही, मूळ नाही आणि कोण नाही? संयुक्त नाही. टेबलमध्ये लिहून दिलं ना, एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, म्हणून ही पण तुमचे कटलं. त्यानंतर 15 व 17, 15ला कितीने भाग जातो? 3ने भाग जातो. 15 व 17 पण कटलं, म्हणजे राहिलं काय? 71 व 73. तुमचं येणारं उत्तर आहे 71 आणि 73. समजतंय? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? टाइप सेकंड. काय विषय? टाइप सेकंड. मग काय सर टाइप सेकंड? तर टाइप फर्स्ट आपण मूळ संख्या डिटेलमध्ये बघितलं. टाइप सेकंड मध्ये आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या एकदा समजून घ्या काय आहे. तुम्हाला सांगतो, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काय असते एकदा व्याख्या लक्षात घ्या. त्रिकोणी संख्या दोन
क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. बरोबर. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे जगातल्या कोणत्याही, आता पहिली त्रिकोणी संख्या जर काढायची बघा फर्स्ट, तर काय करणार, 1 गुणिले 2. काय लिहिलं वाचा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. 2 क्रमवार, पहिली 1, 1च्या पुढची 2, निमपट म्हणजे भागिले 2. मग 1 गुणिले 2 भागिले 2, 2 कटला 2 कटला किती आलं, 1. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या किती आली, 1. सेम सेकंड जर घ्यायची तर काय करणार, 2 गुणिले 2च्या पुढची 3 भागिले 2, 2 गेला 2 गेला, दुसरी आली सर 3. थर्ड जर घ्यायची तर काय करणार रे बाबा, 3 गुणिले 4 भागिले 2. मग बे 1 बे 2 4, 3ला 2 न गुणलं किती येणार, 6. सेम चौथी त्रिकोणी संख्या जर घ्यायची तर 4 गुणिले 5 भागिले 2, बे 1 बे 2 4, 5 2 किती, 10. पाचवी त्रिकोणी संख्या जर घ्यायची तर 5 गुणिले 6 भागिले 2, बे 6 किती येणार, 15. किती येणार, 15. मग जर मी म्हटलं 10वी त्रिकोणी संख्या घ्यायची तर डायरेक्ट काय करणार तुम्ही, 10 गुणिले 11 भागिले 2. जर मी म्हटलं 100वी त्रिकोणी संख्या घ्यायची काय करणार तुम्ही, 100 गुणिले 101 भागिले 2. मग या ज्या त्रिकोणी संख्या आपण काढल्यात का, याला इथं लिहितो आणि तुम्हाला याचा एक पॅटर्न मी समजून सांगतो. पॅटर्न काय बघा त्रिकोणी संख्येचा. आता मला सांगा त्रिकोणी संख्या इथे लिहितोय, पहिली किती आहे, 1. बघा पहिली आहे 1, पुढची किती आहे 3, पुढची किती आहे 6, पुढची किती आहे 10, पुढची किती आहे 15. बरोबर. आता तुम्ही स्वतःच पुटपुटशाल कसं, मास्तर पहिली 1 आहे ना, मग पुढची बघा 2 मिळवले तर 3 आली, पुढची बघा 3 मिळवले तर 6 आली, पुढची बघा 4 मिळवले तर 10 आली, पुढची बघा 5 मिळवले तर 15 आली. मग काय कळालं त्रिकोणी संख्येबद्दल, पहिला पॉइंट की त्रिकोणी संख्येची सुरुवात ही कितीने होते, 1 ने होते. 1 नंतर 3 येते, 3 नंतर 6 येते, 6 नंतर 10 येते, 10 नंतर 15 येते, आणि त्यांच्या फरकाची जी सुरुवात आहे ती कितीने होते, 2 ने होते. म्हणजे 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक. ऑटोमॅटिक पुढे मला सांगा 5त किती मिळवल्यावर, 5त मिळवावं लागेल 6, 15 आणि 6 21. बरोबर. मग 21 मध्ये किती मिळवावं लागेल, 6. मग 21 आणि 6 किती, 27. 6 नाही किती, 7 मिळवावं लागतील. किती मिळवावं लागेल, 7. 7 मिळवावे लागतील, 7. बघा 21 आलं, 21 मध्ये 7 मिळवले 28. परत मग 28 मध्ये 8 मिळवले 36. परत 36 मध्ये 9 मिळवले किती, 45. पटतंय माझं म्हणणं. मग काय कळालं की 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. अजून एक विषय असा की त्रिकोणी संख्येची सुरुवात 1 ने होते, त्यांच्या फरकाची सुरुवात कितीने होती भाऊ, 2 ने होते. कितीने होते, 2 ने. मग आता त्रिकोणी संख्येत एक घटक असतो कोणता, पाया. काय असतो, पाया. मग पाया म्हणजे काय की आता पहिली त्रिकोणी संख्या, बरोबर, पाया म्हणजे त्रिकोणी संख्येचा क्रमांक. पाया म्हणजे काय, त्रिकोणी संख्येचा क्रमांक. की आता जर चौथी त्रिकोणी संख्या काढायची तर 4 तिचा पाया आहे, 5वी त्रिकोणी संख्या काढायची तर 5 तिचा काय, पाया आहे. हे पटतंय, हे पटलं. मग त्रिकोणी संख्येची एक गंमत आहे बरं का. काय गंमत आहे माहिती का, की आता मी पेन बदलतोय, इथं लिहितोय बघा, ग्रीन पेन दिसत नसेल तुम्हाला, व्हाईट पेन घेतोय. इथं बघा आता काय विषय, 1 आणि 3 ची बेरीज जर तुम्ही केली तर ती येते 4,
3 आणि 6 ची बेरीज जर केली तर 9 येते. 6 आणि 10 ची बेरीज जर केली ती येते 16. 10 आणि 15 ची बेरीज केली ती येते 25. 15 आणि 21 ची बेरीज केली 36. 21 आणि 28 ची बेरीज येते 49. 28 आणि 36 ची बेरीज येते 64 आणि 36 आणि 45 ची बेरीज येते 81. बरोबर. मग सर कसं काय तुम्ही पटपट बेरीज लिहिली? तर आता मला सांगा की पहिल्या दोन त्रिकोणी संख्या कोण आहे? 1 आणि 3. 1 आणि 3 हे वरती काय त्यांचा फरक आहे बघा, आणि खाली काय त्यांची बेरीज आहे बघा. मग फरक पहिल्या दोन त्रिकोणी संख्या त्यांचा फरक कितीचा आहे? 2चा, आणि त्यांची बेरीज किती आहे? 4. म्हणजे बे दुन 4. पुढच्या दोन त्रिकोणी संख्या कोण आहे? 3 आणि 6. 3 आणि 6 फरक कितीचा आहे? 3चा आहे, आणि त्यांची बेरीज किती? गुणाकार. बेरीज 9 आहे म्हणजे 3 त्रिक 9. परत वरती 4 खाली 16. 4 चौक 16. वरती 5 खाली 25. म्हणजेच याचा अर्थ काय? वरती ज्या संख्या आहेत 2 3 त्यांच्याच वर्ग संख्या खाली आहे त्यांची बेरीज. तर मग वर बघितल्यावर काय लक्षात येतं की असं लक्षात येतं, क्रमवार त्रिकोणी संख्याचा फरक त्याचा वर्ग जर केला ना, क्रमवार त्रिकोणी संख्येच्या फरकाचा जर वर्ग केला ना, तर क्रमवार त्रिकोणी संख्येची काय येते? बेरीज येते. काय येते? बेरीज. बघा करेक्ट आहे का? म्हणजेच काय की कोणत्याही जगातल्या दोन क्रमवार त्रिकोणी संख्या घ्या. चला आपण निवडली 10 आणि 15. मग 10 आणि 15 फरक कितीचा पोरांनो? 5चा. आणि 15 आणि 10 ची बेरीज किती आहे? 25. म्हणजे क्रमवार त्रिकोणी संख्या फरक 15 आणि 10चा फरक 5. 5चा वर्ग बरोबर त्यांची बेरीज 15 10 25. म्हणजे जगातल्या कोणत्याही दोन क्रमवार त्रिकोणी संख्या जर तुम्ही घेतल्या आणि त्यांच्या संख्यांचा वर्ग केला तर तो त्यांच्या बेरजे एवढा येतो. कशा एवढा येतो? बेरजे एवढा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की क्लिअर आहे? त्रिकोणी संख्या कळालं, त्रिकोणी संख्येचा पाया कळालं, त्रिकोणी संख्येचा पाया कळालं, त्रिकोणी संख्या कळालं. काही डाऊट आहे? नाही. चलायचं मग उदाहरणाकडे. नक्की चला जाऊया. आता उदाहरण आपण बघूया. काय सर उदाहरण? तर पहिला प्रश्न तुमच्या समोर. बर, प्रश्न बघण्याआधी टाईप सेकंड आपण चालू केला. याचं नाव काय? टाईप सेकंडचं नाव आहे मास्तर त्रिकोणी संख्या. करेक्ट आहे? चला मग काय बाबा सर त्रिकोणी संख्या कळालं. आता आपण उदाहरण करूया. टाईप सेकंड. काय प्रश्न? 8 पाया. बर, 8 पाया म्हणजेच काय की 8 पाया म्हणजेच 8वी त्रिकोणी संख्या. 8 पाया म्हणजेच 8वी त्रिकोणी संख्या. मग तुम्हाला माहिती आहे त्रिकोणी संख्येचा पाया 8. 8वी 8th इकडे लिहिलं बघा. 4th चौथी काढायची 4 गुणिले 5 भागिले 2. 5th पाचवी काढायची 5 गुणिले 6 भागिले 2. मग तसंच 8वी काढायची तर 8 गुणिले 9 भागिले 2. 8 गुणिले 9 भागिले 2. मग आता 8ला 2ने भागा. बे एक बे, बे चौक 8. घेणार 4 गुणिले 9. 4 नम किती? 36. म्हणजेच येणार उत्तर 36. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? डोक्यात जातंय? पटतंय? नक्की चलायचंय मग पुढे. चला पुढे. नेक्स्ट काय विषय सर पुढचा? 65 पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती? मग 65 गुणिले 66 भागिले 2. 2ने 66ला भाग जाईल. बे एक बे, बेत्रिक 6, बेत्रिक 6. म्हणजे 65 गुणिले 33. यांचा गुणाकार उभा गुणाकार करू. 65 गुणिले 33. 3 5 15 5 डोक्यावरती 1. 3 सका 18 आणि 1 19. कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्मार्टनेस कायम जवळ ठेवायचा आहे. 33 न गुणायचंय म्हणजे पहिले 3 न गुणलं, खाली 1 घर 0, परत 3 न गुणायचं म्हणजे ही स्टेप जशाल तशी 5 9 1 आणि यांची बेरीज.
5 आणि 0 5, 9 5 14 4 डोक्यावर 1, 1 आणि 1 2, 2 आणि 9 1101 डोक्यावर 1, 1 आणि 1 2. येणार उत्तर 2145 म्हणजेच पर्याय पहिला. म्हणजेच पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? क्लिअर आहे? क्लिअर आहे. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता पाया विचारलाय बरं का. मी काय केलं माहिती का, सगळे टाईप एकत्र केले. आता सगळ्यात पहिले 3 उदाहरणं जे झाले, 3 उदाहरणं काय, दिलेल्या पायावरून त्रिकोणी संख्या काढायची होती. आता दिलेल्या पायावरून नाही, दिलेल्या त्रिकोणी म्हणजे पाया दिलेला होता आणि त्रिकोणी संख्या काढायची होती. इथं काय दिलंय, त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारला. त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारला. लक्षात घ्या कसं सोडवायचं. काय करायचं माहिती का, त्रिकोणी संख्येचा पाया किती, 2 पद्धत आहे. मेथड 1 पर्याय, पर्यायी पद्धत. बरोबर. पर्यायी पद्धत कशी? चला, पहिला पर्याय किती आहे, 13. मग 13च्या पुढची 14 भागिले 2. ज्याचं उत्तर 105 येईल ते आपलं फायनल. बे एक बे, बे साती 14, 13 गुणिले 7, 13 साती 91. 91 येईल का उत्तर? नाही, 13 नाही. दुसरा पर्याय किती आहे, 14. मग 14 गुणिले 15, 14 गुणिले 15 भागिले 2. बेग बे बे साती 14, मग 7 गुणिले 15, 15 साती किती, 105. 105 झालं मॅच. म्हणजेच येणार उत्तर काय, 14. तुमचं 3 कटलं, 4 कटलं. कोणती पद्धत? पर्यायी पद्धत. कोणती पद्धत? पर्यायी पद्धत. आता कोणती पद्धत? आता जी पद्धत वापरायची आहे ती मी स्टेप वाईज तुम्हाला सांगतो. स्टेप 1, मेथड 2, बघा. स्टेप 1 काय? स्टेप 1, दिलेल्या संख्येची दुप्पट करा. दिलेल्या संख्येची दुप्पट करा. दिलेली संख्या 105 आहे. मग 105 गुणिले 2 येणार उत्तर 210. गुणिले 2 का बर? दुप्पट करायची आहे म्हणून. मग दुसरी पद्धत, दुसरी स्टेप, आलेल्या दुपटीच्या आधीची पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ घ्या. काय घ्या? वर्गमूळ घ्या. बघा, दुप्पट किती आली? 210. मग इथं लिहितो 210च्या आधी वर्ग, वर्गमूळ सगळ्यांना पाठ आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 असं करत करत 210च्या आधी कोण आहे? 196 आहे. बरोबर आहे. मग 196 कुणाचा वर्ग आहे? वर्गमुळात 196 कुणाचा वर्ग आहे? 14चा. म्हणून तुमचं उत्तर किती? उत्तर आहे 14. पटलं? दोन्ही मेथड पटल्या. पर्यायावरून आणि बिना पर्यायाच्या दिलेल्या संख्येची दुप्पट करायची आणि आलेल्या दुपटीच्या आधीच्या संख्येचं काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं. तर येणार उत्तर किती मग? 14. पटलं? चलायचं पुढे मग नक्की. चला नेक्स्ट. काय विषय पुढचा? 136. चला आता स्टेप वाईज करूया. स्टेप 1, 136 गुणिले 2 येणार बेसक 1202 डोक्यावर 1 बेत्रिक 6 आणि 1 7. बेसक 1202 डोक्यावर 1 बेत्रिक 6 आणि 1 7 बेक 272. बरोबर. स्टेप 2, स्टेप 2, 272च्या आधीची वर्गसंख्या कोण आहे? 272च्या आधीची वर्गसंख्या.
कोण आहे 272च्या आधी? 272च्या आधी सर 256 वर्गमुळात 256, म्हणजे यांना उत्तर किती? 16. पर्याय कितवा? दुसरा. कितवा? दुसरा. क्लिअर आहे का? क्लिअर आहे ना? डोक्यात जात आहे का? गेलंच पाहिजे. चलायचंय पुढे मग. चलने का आगे? चलिए नेक्स्ट. 20 नंबर. 91 या त्रिकोणी संख्येनंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? आता टाईप चेंज केलाय. टाईप चेंज केलाय बरं का. नंतरची काय म्हणणं आहे? त्रिकोणी संख्येनंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? 91 या त्रिकोणी संख्येनंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? संख्येनंतरची, नंतरचा विषय बरं का आता. मग नंतरसाठी काय करायचं माहिती तुम्हाला, की सगळ्यात पहिले स्टेप वाईज. स्टेप फर्स्ट, संख्येची दुप्पट करा. स्टेप सेकंड, संख्येची दुप्पट करा. स्टेप सेकंड, दुपटीच्या आधीची वर्ग संख्या घ्या. स्टेप 3, आलेल्या उत्तरात. स्टेप 3, आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. काय लिहिलं? आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. आणि स्टेप 4, स्टेप 3 मधली संख्या पाया असून त्याची त्रिकोणी संख्या काढा. काय लिहिलं बघा, की स्टेप 3 मधली संख्या पाया असून त्याची कोणती संख्या काढा? त्रिकोणी संख्या काढा. आता स्टेप 1 इथं लिहितो. आता स्टेप वाईज जायचंय. स्टेप फर्स्ट दिलेल्या 91 ची डबल करा. बेक बे बेन्नम 18 182. बरोबर. मग काय करायचं? 182च्या आधीची कोणती त्रिकोणी संख्या? काय लिहिलं? स्टेप सेकंड, दुपटीच्या आधीची वर्ग संख्या घ्या. स्टेप सेकंड, दुपटीच्या आधीची वर्ग संख्या. मग 182च्या आधी कोण आहे? 169. किती आलं? 13. किती आलं? 13. क्लिअर आहे का? म्हणजे पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप वाचा. तिसऱ्या स्टेपला मी स्टार करतोय. का बरं स्टार करतोय बघा? तिकडं स्टार करतोय मी तिसऱ्या स्टेपला. कारण तिसऱ्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये जे उत्तर आलं, आलेल्या उत्तरात, आलेलं उत्तर कुठं आलं? आलेलं उत्तर मागचं किती आलं? 13. काय लिहिलं? आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. मिळवा कधी? नंतरची संख्या विचारली तेव्हा. मग आता संख्येनंतरची विचारली ना, नंतरची विचारली म्हणजे काय? मिळवणे, म्हणजे पुढे जाणे. मग काय करा? प्लस. किती आहे क्रम? 5वी. मग कितवा? 5वा. काय लिहिलं तिसऱ्या स्टेप मध्ये? आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. कितवा क्रम आहे? 5वा. म्हणजे 13 आणि 5 किती? 18. 13 आणि 5 किती? 18. आणि आता चौथी स्टेप काय माहिती तुम्हाला? 18. स्टेप 3 मधली संख्या पाया असून त्याची त्रिकोणी संख्या काढा. 18. मग 18 पाया आहे.
18 काय आहे? पाया आहे. बरोबर. मग 18 गुणिले 18च्या पुढचे 19 भागिले 2. बरोबर. 18 गुणिले 19 भागिले 2. मग 18ला 2 ने भाग द्या. बे एक बे, 92 18 म्हणजे 9 गुणिले 19, 19 नम 171. तुमचं येणार उत्तर 171. पर्याय कितवा? दुसरा. कितवा? दुसरा. पटलंय? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की जातंय? गेलंच पाहिजे. चालायचे पुढे. मग नक्की ही स्टेप फॉलो करायची आहे पुढच्या उदाहरणात. चला. 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आता पटपट लिहितो. स्टेप 1. स्टेप 1 सांगायचंय काय? स्टेप 1 पहा. काय? संख्येची दुप्पट करा. चला करा मग दुप्पट. 210 गुणिले 2, 21 2 42, 420. स्टेप सेकंड. दुपटीच्या आधीची कोणती संख्या घ्या बघा. दुपटीच्या आधीची कोणती संख्या घ्या? वर्ग संख्या घ्या. मग दुपटीच्या आधी 420च्या आधी कोणती वर्ग संख्या? 400. करेक्ट आहे. बरं 400 कुणाचा वर्ग आहे? 20चा. इथं लिहा 20. स्टेप 3. स्टेप 3 बघा. स्टेप 3 आहे की आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. मग आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. 20 लिहायचे. लिहिले 20. बरोबर. क्रम मिळवा किंवा वजा करा. मग संख्येनंतरची, नंतर म्हणजे मिळवणे. मग किती? 20 प्लस 6. 20 आणि 6 किती? 26. 20 आणि 6 किती? 26. आणि आता चौथी स्टेप काय? 26 गुणिले 27 भागिले 2. बरोबर. मग इकडे बाजूला करू चौथी स्टेप. चला. चौथी स्टेप आहे सर 26 गुणिले 27 भागिले 2. मग बे एक बे, 13 26 म्हणजेच 27 गुणिले 13. 3 7 21, 1 डोक्यावरती 2, 3 2 6 आणि 1 7, पहिला 1 घर 0, 1 7 7, 1 2 2, 1 7 7 14, 4 डोक्यावर 1, 1 2 3. येणार उत्तर 341. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? यस और नो? यस गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चलिए. 105 या त्रिकोणी संख्येपूर्वीची. आता टाईप चेंज केला. पूर्वीची मी जी स्टार केला होता ना, केला होता का स्टार या स्टेपला? आलेल्या उत्तरात क्रम मिळवा किंवा वजा करा. पूर्वीची म्हटलं तर काय करायचं आपल्याला? वजा करायचं आहे. मग चला वजा करायचंय तर कसं? लिहा. सगळ्यात पहिली स्टेप. स्टेप 1 फिक्स आहे सर. 105 ची डबल किती आली? 210. स्टेप सेकंड. 210च्या आधीची संख्या वर्गमुळात 196. येणार उत्तर 14. स्टेप 3. 14 स्टार मारला हिला. का बरं स्टार मारला? मायनस घ्यायचे. 14 मायनस कितवी? पूर्वीची तिसरी. 14तनं 3 गेले 11. बरोबर. आणि चौथी स्टेप काय? 11 गुणिले 12 भागिले 2. मायनस का बरं केलं? पूर्वीची विचारली म्हणून. मग बे एक बे, बे सख 12, मग 11 सख 66. 66. पर्याय कितवा? तिसरा. कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय नक्की? क्लिअर आहे? असलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चालायचंय. चलने काय आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 23. 171 या त्रिकोणी संख्येपूर्वीची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? चला मग. स्टेप फर्स्ट. 171 ची डबल. बे एक बे, बे 7 14, 4 डोक्यावर 1, बे एक बेन 1 3, 342. स्टेप सेकंड. 342च्या आधीची वर्ग संख्या कोण आहे ती? 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441. पुढं चाललंय सर. मग 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361. बघा लक्षात कसं घ्यायचं? 342च्या माग 18चा वर्ग 324 आणि पुढं 19चा वर्ग 361. तुम्हाला कोण निवडायचंय? मागचं निवडायचं आहे.
मागचा निवडायचा आहे, म्हणजे कोण 324. बरोबर. वर्गमुळात 324, येणार उत्तर किती 18. येणार उत्तर किती 18. तिसरी स्टेपला स्टार केलं होतं कारण तिथं मायनस करायचंय, मग 18 मायनस किती पाचवी 18 मायनस 5 म्हणजेच चौथा विषय येणार. 18 तून 5 गेले 13, मग चौथी स्टेप येणार 13 गुणिले 14 भागिले 2. बरोबर. 14 ला 2 ने भागा, बेसाती 14, मग 13 साती किती 91, म्हणजेच येणार उत्तर 91. पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. क्लिअर आहे. चलिए आगे. काय विषय पुढचा आता टाइप 3. टाइप 3. तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या व संख्या प्रकार जे बघितलं होतं, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, मूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या, हे सगळंच्या सगळं या टाइप 3 ला लागणार आहे. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. खूप खूप धन्यवाद.